मिथ्याटी राम नाही जव कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. सांडिले ते मांडे आग्रह उरला काळदंडे, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. तुका म्हणे आले भागा, तुका म्हणे आले भागा, देवोनी चिंती पांडुरंगा. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा. परामुपा पांडुरंगा, तारा पांडुरंगा, तारा पांडुरंगा. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेश्यन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं चिदानंद संलक्ष्य नाट्य स्वरूपं, यमादेष्ट भेदांग योग प्रवीणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेले. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुभटा. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी संप्रदायाचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरु असं म्हणतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील अखिल विश्वाला काही सांगणारा, काही उपदेश करणारा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतायत की हे माणसा, हे मानवा, तुझी तोपर्यंत सगळी धावपळ आटी व्यर्थ आहे जोपर्यंत तुझ्या कंठामध्ये राम नाही. अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. माणसा सावधान हो, दक्ष हो, काळजी घे, कारण कधीतरी तुला हे जग सोडायचे. सांडिले ते मांडे आग्रह उरला काळदंडे. आणि शेवटच्या चरणात महाराज असं म्हणतात की जगण्याची एक उत्कृष्ट पद्धत आहे, आणि ती पद्धत अशी आहे की आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वर अर्पण बुद्धीने करता करता मनामध्ये राम असू द्यावा. हातात काम आणि मनामध्ये राम याच्यासारख्या जगण्याची उत्कृष्ट पद्धत नाही. तुका म्हणे आले भागा, देवोनी चिंती पांडुरंगा. असा उत्कृष्ट अभंग तुकाराम महाराजांचा उपदेश प्रकरणातला आजच्या सेवेकरता मी निवडला. थोडा मॉनिटर दे दादा, इथं इथं आवाज दे, इथं इथं जागेवर आवाज, इथे मॉनिटर थोडा दे.
आपल्या या श्री क्षेत्र घोटवळ गावाच्या दृष्टीने अत्यंत सुखाचा काळ, अत्यंत आनंदाचा काळ तुम्ही जगत आहात आणि या एका महत्त्वपूर्ण सोहळ्याची तुमची पिढी साक्षीदार होते आहे. संत श्रेष्ठ श्री बापूजी महाराज अर्थात आपल्या गावचं जे ग्रामदैवत आहे त्या बापूजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा, त्या प्रतिमेचा श्री विग्रह, त्या श्री विग्रहाची प्राणप्रतिष्ठा आणि नूतन अत्यंत देखणं असं मंदिर आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उभं केलं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्यानिमित्ताने होणारा हा अखंड हरिनाम उत्सव, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सामुदायिक पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रभू पांडुरंगाची कृपा आहे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा कृपा छत्र, यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो आहे. संत श्रेष्ठ सद्गुरु श्री अलिबागकर महाराज, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर, हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज वाजे यांचा कृपा आशीर्वाद, गुरुवर्य हरिभक्तीपरायण दत्ताराम महाराज कोल्हटकर मठाधिपती पंढरपूर यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मोठे बंधू, आमचे जीवलग आदरणीय हरिभक्तीपरायण या कोकणामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे श्री मारुती महाराज कोल्हटकर यांचा मार्गदर्शनाने गेली 17 वर्ष हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि यंदा त्याचं 18वं वर्ष आहे. आणि उत्सवासोबत यंदा बापूजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होते आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण विवेकानंद महाराज शास्त्रीजी यांचे आशीर्वाद आपल्या या उत्सवाला आहे. गायनाचार्य रवी महाराज, गायनाचार्य विकास महाराज या दोघांनी गोड चाल या ठिकाणी किरण महाराज दोघांनी संपन्न केली. दोन्ही मृदुंगाचार्यांनी आपल्या बोटाने या चालीला सजवलं. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, माझ्यासोबत आलेले आदरणीय श्री राजेश महाराज बांगर, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री देवीदास महाराज, ही सेवा ज्यांनी संपर्क करून माझ्याकडे दिली, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री दीपक शेठ श्रीराम जाधव, या सप्ताहासाठी सगळी तरुण मंडळी, त्यांची टीम, दीपक शेठची टीम कष्ट घेते आहे आणि दीपक शेठ आपल्याकडून हे सगळं करून घेत आहेत. फार देखणं मंदिर तुम्ही उभारलं पहा, फार अत्यंत देखणं. मी खूप फिरतो महाराष्ट्रामध्ये, पण ग्रामदैवताची इतकं सुंदर मंदिर माझ्या पाहण्यात तरी नाही. खूप सुंदर मंदिर आपण बांधलं, खूप खर्च केला, खर्चात कसली कसूर नाही. अगदी मुक्त हस्ताने आपण श्री बापूजी महाराजांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्या गावचं हे ग्रामदैवत तुमच्या भक्तीसाठी, तुमच्या व्रतासाठी, तुमच्या निष्ठेसाठी, मला महाराज सांगत होते की 45 दिवस गावची माणसं व्रतस्थ राहिली, गावची माणसं काही नियमाने राहिली, काही बंधनाने राहिली. याच्याहून तुमची सगळ्यांची ग्रामदैवतावरची निष्ठा मला महाराजांच्या माध्यमातून कळाली. मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण काही गोष्टी एकदाच होत असतात महाराज. मंदिर हे कमीत कमी 500, 700, 1000 वर्षांची विरासत असते, वारसा असतो, है की नाही? तुम्ही कधी विचार करा, आपण हिंदू माणसं एखाद्या मंदिरात गेल्यावर पहिल्या पायरीला नमस्कार करतो की नाही? का करतो? आपल्यासोबत आपला नातू असतो, मुलगा असतो, तो विचारतो की पहिल्या पायरीला नमस्कार का करायचा असतो. इंग्लिश मिडियमला ते जर पोरगा असेल तर ते विचारतं व्हाय, का नाही, व्हाय. आपण नुसती व्हाय व्हाय करतो, गप्प विचारू नये, गप्प विचारू. त्याचं उत्तर ऐकून ठेवा मायबाप. आपली संस्कृती फार कृतज्ञ संस्कृती आहे. मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार यासाठी असतो की मंदिर उभारणी किती पिढ्यांपूर्वी झाली आपल्याला माहिती नसते, आहे की नाही? माहिती नाही आपल्याला. पण ज्या पिढीमध्ये मंदिर उभारलं गेलं त्या पिढीने त्या मंदिरासाठी कष्ट केले, त्या मंदिरासाठी दान वर्गणी दक्षिणा दिली, त्या मंदिराच्या पायामध्ये विटा माती स्टील गाडलं गेलं. त्या अनंत विटांना, त्या स्टीलला, त्या पिढीच्या लोकांना तो पहिल्या पायरीचा नमस्कार असतो.
की बाबा मला तर माहिती नाही 4 पिढ्यांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे, मला माहिती नाही की किती विटा किती स्टील पायात गाडलं गेलं, आणि मग पायातल्या स्टीलाला काय उकरून पाहायचं असतं का? ते काय उघडून पाहता येतो का किती स्टील आहे, किती पाय आहे, किती लोकांनी पैसे दिले, कोणी किती पैसे, हे पाहता येत नसतं 4 पिढ्यांपूर्वी. म्हणून आपली संस्कृती म्हणते की त्या 4 पिढ्यांपूर्वीच्या पिढीला नमस्कार म्हणजे तो पहिल्या पायरीचा नमस्कार असतो. तुम्ही भाग्यवान आहे की जितक्या पिढ्या हे मंदिर टिकेल, समजा 10 पिढ्या हे मंदिर टिकलं तर 10 पिढ्या आल्यावर तुमच्या पिढीला नमस्कार करतील पहिल्या पायरीचं. इतकं चांगलं काम तुमच्या या घोटवळ गावातल्या माझ्या समोर बसलेल्या या पिढीने केलंय. मी तुमचं खूप अभिनंदन करतो. गावच्या तरुण पोरांचं, दीपक शेठ, गावची सगळी तरुण पोरं, ज्येष्ठ जुनी जाणती माणसं, गावातली माझ्या समोर बसलेली माणसं, कीर्तनकार मंडळी, मी खूप खूप तुमचं अभिनंदन करतो. इतकी देखणी वस्तू पुढच्या पिढ्यांसाठी वारसा विरासत तुम्ही उभी केली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा. अवघी मिथ्याटे राम नाही जब कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. मनुष्य जीवनाच्या पूर्णतेसाठी, परमानंदासाठी, समाधानासाठी प्रयत्न करतो आणि केले पण पाहिजे. का करू नये? नक्की करावे. मनुष्य रात्रंदिवस तळमळ करतोय, तगमग करतोय, धावपळ करतोय, आटी करतोय, प्रयत्न करतोय. त्याला कुठंतरी पोहोचायचंय. अशा ठिकाणी त्याला पोहोचायचंय की जिथं पोहोचल्यावर असं वाटेल की जन्माला आल्याचं काय सार्थक झालं, हे की कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, धन्योहम धन्योहम नित्यम स्वात्मान म्हणजे वेद्मी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम. किंवा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची. वाटावं की यासाठी जन्माला आलो होतो. दुर्दैवाने तसा काही दिवस उजाडत नाही, तसा काही क्षण उजाडत नाही. आपली धावपळ काही थांबत नाही, पळणं काही थांबत नाही. मनुष्य प्रयत्न फार करतोय आणि जर सुख समाधान शांती मिळत नसेल तर नक्कीच प्रवासात काहीतरी गडबड झाली आहे की नाही. धावणं का कमी आहे का? तुमच्या जवळ असलेलं हे मुंबई शहर शांतच बसत नाही. तर मी कधीतरी विचारलं होतं CST ला उभं राहून की शेवटची लोकल किती वाजता असते, तर मला त्यांनी सांगितलं रात्रीची शेवटची लोकल 2:30 वाजता असते. आणि म्हटलं सकाळची पहिली, म्हटली 2:15 ला. रात्रीची शेवटची आणि सकाळची 2:15 ला. कधी झोपतात माणसं काय माहित. माणसं काही सुखासाठी कमी प्रयत्न करतायत असं बिलकुल नाही हो. फार प्रयत्न करतायत माणसं. पण जर ते मिळत नसेल तर नक्कीच आयुष्याचा प्रवास काहीतरी चुकला आहे. साधी गोष्ट आहे, मी हायवे सोडला तुमचा हा गोवा मुंबई हायवे, आणि मी जर विचारलं की घोटवळ गाव किती किलोमीटर आहे, मला बापूजी महाराजांच्या मंदिरात सेवेसाठी जायचंय, जर मला त्या हायवेवरून एखाद्याने सांगितलं की तुम्ही 1 किलोमीटर जा, 1 किलोमीटर त्याहीपेक्षा कमीच, पण 1 किलोमीटर, गाडीच्या मीटरमध्ये लक्ष ठेवा. 1 किलोमीटर उलटून गेला की उजव्या हाताला तुम्हाला बापूजी महाराजांचं सुंदर मंदिर लागेल. माझ्या गाडीच्या त्या डिजिटल मीटरमध्ये 5 किलोमीटर उलटून गेले तरी सुद्धा मंदिरच लागलं नाही आणि घोटवळ नावाचं गावच लागलं नाही. तर मी गाडी थांबवली पाहिजे का नाही? दामटत ठेवायची? हाय व डिझेल भरलेले नाही, नाही थांबवली पाहिजे, काचा उतरवल्या पाहिजे, जाणकाराला माहितीगाराला विचारलं पाहिजे, ज्ञानी माणसाला की का हो तसं तर काही मंदिर लागलंच नाही, 1 किलोमीटरला मिळणार होतं. गाडी तर पळवतोय आणि मंदिर तर काही सापडत नाही. हा जो नियम गाडीच्या प्रवासाला आहे मायबाप, हाच नियम जीवनाच्याही प्रवासाला लागू असला पाहिजे. जर आपण जीवनाची गाडी वेगाने पळवतोय सुख नावाच्या गावाकडे, आणि सुख नावाचं जर गाव लागतच नसेल तर जीवनाची पण गाडी थोडी स्लो केली पाहिजे, थोडी थांबलं पाहिजे, थोडं बाजूला उतरलं पाहिजे, है की नाही. जीवनाच्याही गाडीच्या काचा थोड्या उतरवल्या पाहिजे, अहंकाराच्या काचा, ॲटिट्यूडच्या, मी यावं मी त्यावं, मला लय येतं मला लय कळतं, या थोडा काचा खाली केल्या पाहिजे. आणि जाणकाराला माहितीगाराला विचारलं पाहिजे का हो ते सुख नावाचं गाव काही लागलंच नाही, ते समाधान नावाचा पत्ता काही सापडलाच नाही, है की नाही.
आणि सुदैव आहे आपलं की अशा महाराष्ट्रात जन्माला आलो की ज्याला विचारलं जाईल की काहो ते सुख नावाचं गाव माझ्या जीवनात का येत नाही, असा तो जाणकार, माहितीगार, असा तो ज्ञानी संत, आणि त्या संतांच्या भूमीत महाराष्ट्रात आपण जन्माला भाग्यवान आहे आपण. हे की भाग्यवान. मी प्रयागला जाऊन आलो कुंभाला, तर तिथे एक पाटी उत्तर प्रदेश सरकारने लावली होती प्रयागच्या बाहेर. पाटी अशी होती की देवभूमी उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. त्यांना अभिमान आहे की देवांची भूमी आमच्याकडे, काशी आमच्याकडे, मथुरा आमच्याकडे, वृंदावन आमच्याकडे, गोवर्धन आमच्याकडे, नंदगाव आमच्याकडे, ब्रह्मांड घाट आमच्याकडे, गोरखपूर गोरक्षनाथांचं पीठ आमच्याकडे. त्यांना अभिमान आहे. प्रयाग तरी त्यांच्याकडे. त्यांना अभिमान आहे की आम्ही देवभूमीतली माणसं. मी म्हणतो मायबाप, तसाच अभिमान आपल्यालाही असला पाहिजे की आम्ही संत भूमीतली माणसं, आम्ही महाराष्ट्रातली माणसं म्हणजे संत भूमी. आमच्या सिन्नरला एका माणसाने गणपतीचा कार्यक्रम आणि भाषणामध्ये तो असं म्हटलं होतं की महाराष्ट्र करंट आहे कारण महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळाला. महाराष्ट्राला अजून काही पंतप्रधान मिळाला नाही म्हणून तो असं म्हटलं होतं की महाराष्ट्र करंट आहे. तर शेवटी मी असं म्हटलं होतं की साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्र करंट आहे कारण महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही, पण मला आपल्याला सांगू द्या की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे. हे त्यापेक्षा जास्त, म्हणजे याचं जास्त आम्हाला मूल्य वाटतं की तुम्ही एक 4 तासात माऊलींच्या कुशीत आळंदीत जाऊ शकता. आम्हाला याचं जास्त कौतुक आहे की तुम्ही 4 तासाची ड्रायव्हिंग करून देहूत जाऊ शकता. आम्हाला याचं जास्त मूल्य आहे की ज्ञानेश्वरी उघडली की साक्षात माऊली आपल्याशी बोलतात. काय पाहिजे महाराज यापेक्षा? बारीक विचार केला कधी तुम्ही? तुमच्या अंगावर रोमांच येईल कधी हाही विचार करा की तुकाराम महाराजांचा गाथा उघडल्यावर साक्षात तुकाराम महाराज माझ्याशी बोलतात. काय पाहिजे या पलीकडे महाराज? तुमच्या कोकणातले विनोबा भावे नावाचे संत, इथं जन्म आहे त्यांचा कोकणामध्ये, विनोबा भावे, ते पंढरपूरला गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. देवाच्या चरणी त्यांनी डोकं टेकवलं विनोबा भावेंनी पांडुरंगाच्या. त्यांना कुणीतरी विचारलं होतं कसं वाटलं. आपणही पंढरपूरहून आल्यावर आपल्याला गावची माणसं विचारतात ना, काल पंढरपूरला होते तुम्ही, स्टोरी पाहिली, स्टेटस पाहिला तुमचा, पंढरपूरला होते तुम्ही, कसं काय वाटलं? तर आपण देवाविषयी काहीच नाही बोलत, आपण रस्ता लय खराब हो, रस्ता फार खराब, आणि हॉटेल चांगले नाही पंढरपुराकडे, रोट्या एकदम खराब दिल्या, दुकानदारांना लय लुटलं, आणि भाजी तर हॉटेलवाले, म्हणजे तू का फक्त जेवायला गेला होता पंढरपूरला का काय काय माहिती मग. काय दिव्य दृष्टी असेल त्या विनोबा भावेंची. ऐका, देवाच्या चरणी डोकं टेकवलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले विनोबा भावेंच्या. तर सोबत आलेल्या माणसाने विचारलं होतं विनोबा का रडता? त्यांनी उत्तर दिलं होतं मी यासाठी रडतोय की जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी डोकं टेकवलं. ज्या पांडुरंगाच्या चरणावर महाराजांनी डोकं टेकवलं होतं तिथंच मी. कधी असाही विचार करा मायबाप की जी मराठी मी बोलतो कधीतरी तुकाराम महाराज हीच मराठी बोललेले. कधीतरी असाही विचार करा की जो अभंग मी म्हणतोय हा कधीतरी तुकाराम महाराजांच्या ओठातून निघालेला आहे. कधीतरी ओवी गाताना असाही विचार करा की ही ओवी साक्षात ज्ञानोबारायांच्या मुखातून निघालेली. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. डोळा पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाचे, ज्ञान होय ज्ञानाचे. हा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. हे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी.
डोला पावी पंढरी. ज्या ज्यावेळी थकाल, ज्या ज्यावेळी समस्या निर्माण होईल आयुष्यामध्ये, असं वाटेल की सगळं संपलं, त्यावेळी तुम्ही ग्रंथांकडे जा, ज्ञानेश्वरीकडे जा. तुम्हाला ज्ञानेश्वरी कधी नाराज करणार नाही महाराज, तुम्हाला उत्तर देईल. तुम्हाला असं वाटेल की सगळं संपलं, सगळं संपलं. आयुष्याचा प्रवासही जर चुकीच्या दिशेने होत असेल तर माऊलींना विचारलं पाहिजे की काय चूक झाली व आनंद मिळत नाही जगण्यामध्ये. जगण्यामध्ये मूलभूत अशी काय चूक झाली. आणि तुम्ही कुठलीही समस्या संतांकडे मांडू शकता आणि त्यांच्याशिवाय दुसऱ्याने उत्तर देऊ नये महाराज. आणि दुसऱ्याने दिलेलं उत्तर आपण ऐकू नये. है की? आमच्याकडे साधूचे ग्रंथ किती मोठे आहेत आहे का त्यांना विचारावं आपण. सुखाचा तरी पत्ता त्यांनाच का विचारला पाहिजे. जगण्यात झालेली चूक त्यांच्याकडूनच का सुधारून घेतली पाहिजे. आमच्याकडे लोणी नावाचं एक ठिकाण आहे आणि तिथले स्वातंत्र्य सेनानी होते, समाजसेवक होते विठ्ठलराव विखे पाटील. गांधीजींचे मित्र होते, स्वातंत्र्य सेनानी. 3 वेळा जेलमध्ये गेले होते इंग्रजांशी लढताना. भारत स्वातंत्र्य झाला आणि आमच्याकडे कॅनॉल आले, पाट आले, पाणी आलं, लिफ्ट इरिगेशन झालं, ऊस मोठ्या प्रमाणात झाला आमच्याकडे. आता उत्पादन वाढलं का भाव पडत असतात. ऊसाचं उत्पादन वाढलं म्हणून भाव गडगडले. कारण की साखर कारखाने नव्हते, गुळ फक्त तयार व्हायचा आणि तो गुळ काही परदेश विकत घेत नव्हता. गुळ एक्सपोर्ट होत नव्हता कारण गुळाला बुरशी यायची, पाणी सुटायचं, फंगस यायचं. परदेशाला पाहिजे होती साखर आणि आपल्याकडे साखर कारखाने नव्हते. होते ते 13 होते, खाजगी होते, छोट्या प्रमाणात होते. म्हणून शेतकरी आत्महत्या करायला लागला. ऊसाचा उत्पादक शेतकरी, ऊस लावणारा माणूस आमच्याकडचा. 150 माणसं आली ते विठ्ठलराव विखेंकडे आले. त्यांना सांगितलं की आपण मोठे आहात, सध्या देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत आणि ते तुम्हाला फार मानतात, तुम्हाला ते काका म्हणतात आणि तुम्ही त्यांना जवाहर म्हणता, एकेरी हाक मारता तुम्ही त्यांना. ते एक शब्द टाका ना आमच्यासाठी की ऊसाचे कारखाने जर 5-50 झाले, निधी जर दिला सरकारने तर बरं होईल, शेतकऱ्याची अवस्था सुधारेल. त्यांना वाटलं की बरं आहे. त्यांनी काय केलं, पत्र घेतलं आणि त्याच्यात लिहिलं की जवाहर, तू मला काका म्हणतोस, मी तुला एकेरी हाक मारतो. या तुझ्या काकाने तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. स्वातंत्र्य सेनानी म्हणून जी पेन्शन असते ती सुद्धा मी घेतली नाही कारण मला जमीन आहे, मी चांगला शेतकरी, मी पेन्शन सुद्धा देशाची घेत नाही. तू जर मला इतका मानतोस तर माझं एक म्हणणं आहे की एक 5-50 तरी सरकारी साखर कारखाने व्हावे, त्यासाठी निधी दे. असं पत्र ते पंतप्रधान कार्यालयात त्यांनी म्हणजे पाठवलं. त्या हाताखालची माणसं असतात त्यांच्या ताब्यात ते सापडलं. ते हाताखालची जी माणसं असतात मोठ्या माणसाच्या हाताखालची माणसं म्हणजे ती इबलीच माणसं राहतात लय हो. ती ऑफिस मधली जी माणसं, हाताखालची माणसं म्हणजे ती हाताखालून काढण्यासारखीच माणसं राहतात. म्हणून त्यांना हाताखालची माणसं म्हणतात. ती विचित्र माणसं राहतात. त्यांना वाटलं काय माणूस आहे हा, पंतप्रधानाला एकेरी बोलतो म्हणजे काय, अरे तुरी करतो म्हणजे काय, याला काही शिष्टाचार, काही एटिकेट्स, काही फॉर्मॅलिटी आहे की नाही. ते पत्र धरलं त्यांनी फाडूनच टाकलं. उत्तर नाही काहीच नाही. हे वाट पाहत राहिले. यानं बाय शिटी नको मार, आयतच राहू दे, इथे आवाज दे, फक्त इथे आवाज फक्त पोहोचला पाहिजे शेवटपर्यंत. हा, विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हटले, त्यांना ते उत्तरच आलं नाही, प्रतिउत्तरच आलं नाही. वाईट वाटलं त्यांना मोठं. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांचा, एक 5-7 दिवसांनी तुकाराम महाराजांचा अभंग गाथा ते वाचत बसले होते आणि एक अभंग गेला महाराज. अभंग असा होता, एक एका साह्य करू अवघे धरू. अभंग येतो, अभंग आहे. माणसं म्हणतात मन आहे, एकमेका साह्य करू. अरे मन नाही, तो अभंग येतो. माणसं म्हणतात मन आहे, ठेविले अनंते तैसीची राहावे. अभंग येतो तो सुद्धा तुकाराम महाराजांचा. मी एका शाळेत गेलो, झेडपीच्या शाळेत 26 जानेवारीला झेंडा वंदनला बोलावलं मला त्यांनी. मी ते झेंडा वंदन केलं, ते ध्वज फडकावला. तो 4थी पर्यंतची मराठी शाळा मुख्याध्यापकांनी मला सांगितलं महाराज भाषण करा. मी त्यांच्या भिंतीकडे पाहिलं शाळेच्या, त्याच्यावर लिहिलं तो सुविचार
आणि खाली लिहिलं होतं दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. तर मी भाषणात चौथीची पोरं त्यांना म्हटलं, पोरांनो तुम्ही भाग्यवान आहे, तुमचा मुख्याध्यापक चांगला माणूस आहे, त्याने तुकाराम महाराजांचा अभंग भिंतीवर लिहिला, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. मी खाली बसलो भाषण करून, ते मुख्याध्यापक शेजारीच होते खुर्चीवर माझ्या, त्यांनी माझ्या कानात सांगितलं, महाराज मी आता पुढच्या वर्षी रिटायर होणार आहे, पण मलाच माहिती नव्हतं हा अभंग आहे म्हणून. मी लिहिला. म्हटलं कसा का होईना पण लिहिला ना तुम्ही, त्या का भावनेने होईना पण तुम्ही लिहिला ना, बरं झालं चांगलं झालं. तसा हा सुद्धा अभंग एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्यांना असं वाटलं की महाराज मला काहीतरी सांगतात, कोणा दुसऱ्याची मदतीची वाट नको पाहू, आपणच एकमेकाच्या मदतीला येऊ. त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलावलं आणि म्हटले की काल मी अभंग वाचत होतो आणि मला महाराज सांगतात, तुकाराम महाराज, की आपणच आपल्या मदतीला येऊ, आपणच निधी उभारू. मी 1400 रुपये पत्नीचे दागिने गहाण ठेवतोय, मला मिळालेत सावकाराकडून, तू किती देतो? एकांचे 40, एकांचे 50, एकांचे 100, एकांचे 150. निधी तयार झाला, भाग भांडवल, शेअर्स. आणि त्या निधीतून जगातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा झाला त्या लोणीमध्ये. आजही तसाच आहे. तुकाराम महाराजांची मूर्ती तिथे स्थापन केली, आजही तशीच आहे. कधी जर तुम्ही आमच्याकडे आलात तर नक्की पहा, ती मूर्ती तशीच आहे. 1950 साल, 75 वर्ष झाली त्या घटनेला, 75 वर्ष. तुकाराम महाराजांची मूर्ती त्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर उभी झाली आणि त्या मूर्तीच्या खाली शब्द कोरले गेले, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्यांनी उद्घाटनाला पंतप्रधानांनाच बोलावलं. त्यांच्या डोक्यात ते होतच की याने आपल्या शब्दाला मान नाही दिला पंतप्रधानांनी. ते रागावलेले होतेच विठ्ठलराव विखे. त्यांनी पंतप्रधानालाच बोलावलं, त्यांच्याच हातात हार दिला आणि म्हटले तुकाराम महाराजांना घाला. जवाहरलाल नेहरूंनी विचारलं होतं की ही मूर्ती कुणाची आहे, तर विठ्ठलरावांनी सांगितलं होतं हे आमचे मायबाप आहेत, यांचं नाव तुकाराम महाराज. आणि म्हटले हे शब्द काय आहेत, तर त्या विठ्ठलरावांनी उत्तर दिलं होतं की पंतप्रधान, हे ते शब्द आहेत की ज्या शब्दांमुळे हा एवढा कारखाना उभा राहिला. ही ती ओळ आहे की ज्या ओळीमुळे हा एवढा कारखाना उभा राहिला. तुम्ही कधीही थका आडा असं वाटलं तुम्हाला की जीवन संपलं ना, तुम्ही गाथेकडे जा, ज्ञानेश्वरीकडे जा, मार्गदर्शन करेल महाराज, ती नक्की करेल, आहे की. त्यासाठी ती वाचली पाहिजे. मला एकाने सांगितलं होतं महाराज माझ्याकडे गाथा आहे पण मी वाचत नाही. तर मी त्याला म्हटलो होतो बरोबर आहे, तू काय आता वाचत नाही, तुझी वाचण्याची चान्स फार कमी आहे. पण मित्रा, जेव्हा तुला असं कधी वाटेल की तुला वाचलं पाहिजे, तेव्हा तुला वाचलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. जाऊयात आज आपण तुक झालीये ती अभंगाच्या पहिल्या चरणातून समजून. अवघी मिथ्याटी 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 राम नाही रामकंठी राम नाही रामकंठी राम नाही रामकंठी राम
नाम नाही कंठी अवघी मिथ्याटी राम नाही जवळ कंठी राम नाही जवळ कंठी राम नाम नाही जवळ अवघी मिथ्याटी. महाराज म्हणतात की जीवनात झालेली मनुष्याकडून जगतानाची एक चूक आहे ती म्हणजे राम नाही जवकंठी. मनुष्य जगताना सुखाच्या शोधासाठी तळमळ करताना रामाला त्याने कंठात धारण नाही केलं. राम वजा झाला आणि मग बाकीच्या गोष्टी गोळा केल्या. अर्थ नाही. महाराज म्हणतात अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी. फार छान जगावं माणसाने, चांगला प्रपंच करावा, का करू नये. माऊली म्हणतात आसुनी संसारी जीवा वेगू करी. फक्त त्या जोडीला कंठामध्ये राम धारण करायचा जर राहिला, सगळं लागतं ना महाराज माणसाला. गाडी पाहिजे पोचायचं म्हटल्यावर, ऐकीने कीर्तन करायचं म्हटल्यावर साऊंड सिस्टीम पाहिजे, जगायचं म्हटल्यावर 2 वेळ जेवण पाहिजे, कपडे पाहिजे अंगा. आपण म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा, है की नाही. 3 गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा. मला कोणतरी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा त्यात 4था मोबाईल धरा. म्हटलं धरला पाहिजे, आवश्यक. घर पाहिजे, दार पाहिजे, सगळं पाहिजे, पैसा पाणी सगळं पाहिजे. फक्त ते जगताना त्याच्या सोबत राम नामाची जर त्याला जोड नसेल तर मात्र सगळं व्यर्थ आहे. ॲथेन्स नावाची एक नगरी आहे युरोपामध्ये, ग्रीस नावाचा देश आहे, मॅसिडोनिया नावाचं राज्य आहे. आणि त्या ॲथेन्स मधून एक 22 वर्षांचा पोरगा जग जिंकायला निघाला. त्याचं नाव अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर. जेव्हा निघाला तेव्हा बायको जवळ गेला. त्याच्या बायकोचं नाव होतं कार्नेलिया. अप्रतिम देखणी मुलगी होती, राणी. तिला विचारलं की मी जग जिंकायला निघालो, काय आणू. 22 वर्षांचा पोरगा, किती महत्वाकांक्षा असेल. जग जिंकायला निघाला सिकंदर. बायकोला विचारलं मी काय आणू, तर बायकोने सांगितलं मला दागिने आणा, सोनं. आता बाई माणूस म्हटलं सोन्यात जीव अडकलेला राहतो तिचं, है की नाही. 2 सोन्यात बाई माणसाचा जीव अडकतो. एक तर तिचं सोन्या, बाळ तिचं लेकरू, आणि दुसरं गळ्यातलं सोनं. माझ्यासाठी सोनं आणा. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या फडावर एक नियमाने भजन घेतलं जातं निवृत्तीनाथांचं. सगळ्यांनी टाळी वाजून आपण वरती हात करून ते म्हणूयात. आमच्या फडावरचं हे नियमाचं भजन आहे. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. श्रद्धेने अर्धा मिनिट सगळ्यांनी. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बोला निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज म्हणतात सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. दोनदा सावधान शब्द का सावधान शब्द आपण नेहमी ऐकतो, मंडपातच ऐकतो, पण या मंडपात नाही, त्या मंडपात ऐकतो. जीवनाच्या साठीचा दक्षतेचा इशारा म्हणजे सावधान शब्द आहे. सावधान सावधान. दोनदा सावधान शब्द का? तुकाराम महाराजांनी सावध शब्द गाथेमध्ये बहुतेकदा दोनदा वापरलाय. सावध झालो सावध झालो. दोनदा सावध शब्द का? त्याचं कारण आहे दोन गोष्टीपासून सावधान, म्हणून दोनदा सावधान. कोणत्या दोन गोष्टी? परस्त्री आणि परधन. परस्त्री पासून सावधान आणि परधनापासून. मायबाप आपण उपवास करतो ना, सोमवार मंगळवार एकादशी प्रदोष शिवरात्र, चांगली गोष्ट आहे, करावी. ज्याला शक्य आहे त्याने करावी. ज्याला काहींना काही न खाल्लेलं चालतं, काहींना फलाहार लागतो, काहींना फराळ लागतो एकादशीला. काही जण थोडा फराळ करतात, 1-1.5 किलो साबुदाण्याची खिचडी खातात, काही केळी, काही खजूर, काही. ज्याला शक्य आहे त्याने तसा करावा. पण बाकीची नाही. आता काय काय होतं, डायबिटीस झाला म्हणजे डॉक्टर म्हणतो नका सोमवार करू, नाही नका ते उपवास नका करू. वय झालं म्हणजे डॉक्टर म्हणतात सोडून द्या उपवास. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले होऊन गेले, ते असं म्हणायचे, पोरांनो 2 उपवास आयुष्यात कधीच सोडू नका, कायम करा. परधनाचा परस्त्रीचा. हे जर 2 घडले तुम्हाला, बाकी थोडे नाही घडले, कमी जास्त घडले तरी पण चालतील. परधनाचा परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. म्हणून सावधान सावधान. परधनासाठी एकदा सावधान आणि परस्त्रीसाठी एकदा सावधान. उगवी संकल्पी हे मन. मन संकल्पातून उगवा. मन सगळा परमार्थ मनासाठी. मागा संका सुख ज्याला म्हणतात ना, सुख ते कधीच परिस्थितीवर अवलंबून नाही, ते आहे मनस्थितीवर अवलंबून. जाता तरी सुखे जा या झोपडीत माझ्या. सगळं सुख मनावर अवलंबून आहे, म्हणून मनासाठी जास्त मेहनत घ्या. तुकाराम महाराज म्हणतात उगवी संकल्पी हे मन. सावधान सावधान. दुसऱ्याचा पैसा. जे कृष्णमूर्ती नावाचे एक मोठे व्यक्ती होऊन गेले, त्यांना विचारला आध्यात्मिक माणूस कोण? त्यांनी उत्तर दिलं होतं, ज्याला हे कळतं की जे माझे तेच माझे आणि जे दुसऱ्याचे ते दुसऱ्याचंच आहे. किती का छान असे ना, पण ते दुसऱ्या फार छान आहे बरं. जे दुसऱ्याचं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याच किती का छान असे ना. धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एक ही ओढी. आपलंय ते आपलं आहे. पत्नी असेल, पैसा असेल, ते कसं का असेल आपलं आहे. पण दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं किती का छान असे ना. हे ज्याला कळालं तो आध्यात्मिक. म्हणून परस्त्रीसाठी एकदा सावधान, परधनासाठी दुसरा सावधान. वेळ कीर्तनाची वेळ संपली माझ्या. दृष्टांत मी वाचलाय, सांगतो 2 मिनिटात आणि थांबू आपण. सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य होतं भारतात. मोठं साम्राज्य, इंडोनेशिया पर्यंत पोहोचलेलं. सिकंदराला वाटलं की युद्ध करून जिंकणं कठीण आहे, थोडं फोडाफोडी करून पाहू, जरा फितुरी करून पाहू. कोण माणूस त्यांचा आपल्याकडे आणता येईल बरं, आणि आणला तर फायदा होईल बरं. उत्तर मिळालं, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु चाणक्य, कौटिल्य, राजाचा गुरु. त्यांनी त्याच्या सेनापतीवरती जबाबदारी सोपवली. सिकंदराचा सेनापती होता सेल्युकस. त्या सेल्युकसला सांगितलं काय पैसे लागतील ते घे, केवढं सोनं पाहिजे तेवढं घे, पण हा माणूस उद्या आपल्याला पाहिजे. म्हणले ठीक आहे. त्याने काय केलं, बैलगाडी भर सोनं रचलं त्या सेल्युकसने. त्याच्यावर भाजीपाला रचला, शेतकऱ्याचे कपडे घातले आणि बैलगाडी घेऊन तो त्या चाणक्याच्या भेटीला गेला. विचारलं चाणक्य कुठं राहतात? उत्तर आलं नदीच्या काठी झोपडीत राहतात. त्याला आश्चर्य वाटलं, एवढी मोठी साम्राज्याची विस्ताराची रेषा आणि राहतो कुठं? गुरुचा म्हणजे राजाचा गुरु, राज्याचा महामंत्री. तर म्हटले झोपडीत.
हा गेला. बैलगाडी सोडली याने, सोनं आणलं होतं बैलगाडीभर सोनं द्यायला. हा गेला, गवताची चटई टाकली होती, सेल्युकस बसला, चाणक्याने गुळ पाणी दिलं आणि चाणक्याने विचारलं काय काम काढलं. चाणक्य राज्याचं काहीतरी काम करत होता. रजिस्टर मध्ये बोरूने काहीतरी लिहित होता. 2 समया पेटलेल्या होत्या, 2 समया ठेवलेल्या होत्या, एक पेटलेली होती, एक विझवलेली होती. समयाच म्हणत असतील ना इकडं. दिवे वात दोन्हीतही होती, तेल दोन्हीतही होतं, एक पेटलेली एक विझवलेली होती. तर त्या सेल्युकसने सांगितलं इथं कोणी नाही ना, काही संबंध नाही, हे काम थोडं तुमच्याशी आहे. म्हटले माझ्याशी आहे ना, फक्त 1 सेकंद द्या. त्या चाणक्याने काय केलं, जी पेटवलेली समई होती ती विझवली, पण त्यापूर्वी जी विझवलेली होती समई ती पेटवली. त्या सेल्युकसला काही कळालं नाही. त्या सेल्युकसने विचारलं बोलू का. म्हटले बोला, पण मी महत्वाचं बोलण्यापूर्वी मला एक विचारायचं, या ही समई तेल होतच हो, हिच्यातही वात होतीच, तुम्ही ही समई विझवली आणि ती पेटवली, काही कळालं नाही मला का. चाणक्याने उत्तर दिलं जी पूर्वी समई पेटवलेली होती ना, तिच्यात राज्याचं तेल होतं, मी राज्याचं काम करत होतो म्हणून राज्याचं तेल, आणि ही जी समई ना याच्यात माझं तेल आहे, आता हे काम माझं आहे, तुम्ही माझ्याकडे काम काढलं म्हणून मग मी राज्याचं तेल नाही जाळू शकत, आता मी जाळतोय हे तेल माझं आहे. तुम्ही काय काम काढलं. त्यांचं काय नाही, त्यांनी जाळ काढला असताना कानाखाली काय केलं. जो तेल जाळत नाही त्याला गाडीभर सोनं घ्या म्हणायचं. आपल्या आयुष्यामध्ये 1 रुपया, आमच्या गुरुजींचं एक वाक्य आहे, कोरेकर बाबा आमचे गुरुजी आहे, ते असं म्हणत असतात, तुमच्याकडे आलेल्या मजुराची मजुरी, कामगाराची मजुरी म्हणत असतील ना, तुमच्या शेतावर आला, तुमच्या कारखान्यात आला, तुमच्या गाडीवर माणूस एखादा आला, तुमच्या त्या कामगाराची मजुरी, त्याच्या कामाची मजुरी, त्याचा घाम, कामाचा घाम वाळण्याच्या आत त्याच्या हातावर ठेवा, तुम्ही सुखाने जगा. आमचे गुरुजी म्हणत असतात, कोरेकर बाबा म्हणत असतात. कोणाचा 1 रुपया काय ठेवून जमतो महाराज, नाही नाही, तो द्यायचा. परस्त्रीसाठी एकदा सावधान आणि परधनासाठी दुसऱ्यांदा सावधान. म्हणून सावधान सावधान उगवी संकल्पी हेम, तुका म्हणे आली भागा, देवोनी चिंती पांडुरंगा. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन झालेली सेवा. श्री बापूजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. अत्यंत देखणं सुरेख, खूप खर्च करून बांधलेलं हे मंदिर, त्या मंदिराबद्दल तुमच्या गावकऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप कौतुक करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री मारुती महाराज कोल्हटकर यांची आज पवित्र उपस्थिती या धर्ममंडपात लाभली. माझ्या सोबत आलेले श्री राजेश महाराज, देवीदास महाराज यांची उपस्थिती आज लाभली. मारुती महाराजांनी आजचं कीर्तन माझ्या मोठ्या बंधूच्या प्रेमाने, भावनेने या ठिकाणी श्रवण केलं, त्यांना मी खूप धन्यवाद देतो. समोर बसलेली सगळी पूज्य मंडळी, कीर्तनकार मंडळी, सगळी टाळकरी मंडळी, कोकण परिसरामध्ये आपण सर्व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करता, मला आपल्याबद्दल खूप प्रेम आहे. ही सगळी आमची बालमित्र मंडळी, चोपदार, विनेकरी, गावची तरुण पोरं, सप्तासाठी झटणारे कार्यकर्ते, तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. माता माऊल्या माझ्या तुम्ही बहिणी, तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो आणि ही सेवा बापूजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. कुरे वेडी वाकुडे वतरे.